Welcome all of you. Today we are performing the experiment number 4. Perform the brake load test on 3-phase induction motor. 2. Plot following operating characteristics. First, torque versus speed. Second, current draws versus output. And third is power factor versus output. This type of test is direct loading type of test. So for this test we arrange the brake load pulley arrangement on 3-phase induction motor. Okay. The practical significance is it is the type test conducted as per the IS 325 on induction motor by actual loading to understand the performance parameter like as speed, input stator current, power factor and efficiency. This is a type test. So it can be conducted on the 3 or 4 motors or 3% of 4% of the total lot. Okay, now the minimum theoretical background in which the brake test is suitable for small and medium capacity of motors due to the non-availability of large loading facility. त्यामध्ये काय असतं डायरेक्ट लोडिंग आपण करत असतो मोटरचं, तेव्हा डायरेक्ट लोडिंगमध्ये एनर्जीसुद्धा वेस्टेज जाते आणि लार्ज कपॅसिटी लोडसुद्धा अवेलेबल होत नाही. त्यामुळे ही टेस्ट आपण ॲज ए टाईप टेस्टमधून कन्सिडर करतो. लॉटमधले 3 to 4% मोटरवरती फक्त ही टेस्ट आपण कंडक्ट करतो. एनर्जी सेविंग प्लस हे लार्ज कपॅसिटी लोड आपल्याला अवेलेबल होत नाही, त्यामुळे स्मॉल आणि मिडियम कपॅसिटी मोटरवरतीच हा लोड ही ब्रेकडाऊन टेस्ट ब्रेक लोड टेस्ट आपण कंडक्ट करतो. आर्टिफिशियल लोडिंग अरेंजमेंट इज प्रोव्हाइडेड बाय ब्रेक पुली and belt or rope arrangement. Motor can be tested gradually increasing the load by tightening the tension on the belt. ओके, आता हे स्मॉल किंवा मिडियम कपॅसिटीसाठी यूज करतात. लार्ज कपॅसिटीसाठी आपण ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, दॅट मीन्स ब्लॉक रोटर अँड ब्लॉक रोटर अँड नो लोड टेस्ट आपण कंडक्ट करतो मोटरवरती. For large capacity, for small and medium capacity, this direct loading test we are conducting on these motors. The spring balance reading in kg on slack S1 and tight S2 side of the belt are noted, and respective reading on input side of the motor such as current, voltage, power is noted. See here in brake load arrangement, this is our लोडिंग. फोर्स 1 आणि फोर्स 2 वी आर मेजर्ड. जो फोर्स जास्त असेल तो F1 आपण कन्सिडर करणार आहे, जो फोर्स कमी आहे तो F2 कन्सिडर करणार आहे. दिस फोर्स मेजर्ड इन kg. ओके, दिस ब्रेक लोड पुली अरेंजमेंट्स. ठीक आहे, स्लॅक 1 अँड स्लॅक 2. आता यामध्ये कोणता लोड जास्त होतो आहे कोणता कमी होतो आहे आपण हे चेक करणार आहोत नंतर मोटर स्टार्ट झाल्यानंतर. जो जास्त असेल तो F1, कमी असेल तो F2 आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, नेक्स्ट दिसलं का नाही. And input side we noted the reading of voltage, power, okay, and current. See this, our ammeter reads the stator current. Wattmeter, here we used a 2 wattmeter method for measurement of balance load. Okay, this is W1 and this is W2. This is voltmeter which is measured the voltage across the load, that means motor. Okay, next, this test is also carried out for measurement of temperature rise of motor, performance characteristics of 3-phase induction motor. आता यामध्ये काय करतो आपण, आता ही मोटर आपण लोडिंग कंडिशनमध्ये फुल लोड कंडिशनपर्यंत आपण लोड इन्क्रीज करणार आहे, त्यामुळे या ठिकाणी टेम्परेचर राईजसुद्धा इन्क्रीज होऊ शकते. टेम्परेचर राईज टेस्टसुद्धा आपण या टेस्टमधून कंडक्ट करू शकतो. पण आपल्याला काय पहिल्यांदा कूल मोटरचं रेजिस्टन्स मेजर करायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट ज्यावेळी मोटर टेम्परेचर इक्विलिब्रियम पोझिशनला येईल त्यानंतर आपल्याला तो रेजिस्टन्स असेल मोटरचा टेम्परेचर राईज झाल्यानंतर तो मेजर करायला पाहिजे. पण इथं फक्त आपण आता ब्रेक लोड टेस्ट घेणार आहे, व्होल्टेज, करंट अँड पॉवर नोट डाऊन करणार आहोत आपण. ठीक आहे, ह्याच्यावर इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी दाखवले वेगवेगळे ग्राफ राहायचे, तर मला तसा एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे प्रत्येक घेऊन. आता या ठिकाणी काय काय ग्राफ कोणता ड्रॉ करायचा आहे, टॉर्क वर्सेस स्पीड, टॉर्क कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आहे करंट वर्सेस आउटपुट अँड पॉवर फॅक्टर वर्सेस आउटपुट, हे 3 ग्राफ ड्रॉ करायचे. यामध्ये स्पीड वर्सेस आउटपुट, स्पीड टॉर्क, लाईन करंट वर्सेस आउटपुट अँड पॉवर फॅक्टर वर्सेस आउटपुट, हे 3 तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचे. दिस इज द टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडक्शन मोटर. Okay, this is our circuit diagram of our experiment in which 3-phase supply is given to the switch. Okay,
This is our three-phase supply. Three-phase supply given to the this dual starter. Dual starter is already installed inside the control panel. So that supply is given to the dual starter from this MCB. Okay. So here three-phase supply is connected to the output side of the dual starter. Okay. A1, B1, C1 is the RYB terminals of the three-phase supply. This A1 terminal is connected to the this three-phase dimmer. It is input terminal and this is output terminals. These R, Y and B wires are connected to the dual starter, or dual starter terminals is connected to the auto transformer input terminals RYB. Okay. Next, output terminals of auto transformer. This auto R phase, this is Y phase and this is B phase. First, R phase is connected to the ammeter. Okay, common terminal, and ammeter 5 ampere terminal connected to the wattmeter 1 M terminal. See here in this figure, R phase of wattmeter supply is connected to the input point of the three-phase at transformer, and three-phase at transformer output is connected to the ammeter common terminal. This is a common terminal of ammeter, and 5 ampere terminal is connected to the M point of the wattmeter. Okay, and next L terminal of the wattmeter 1 is connected to the A1 terminal. See here, this is M terminal of the wattmeter, M and C short circuited, and L terminal of the wattmeter is connected to the A1 point of the supply system. Okay, next Y terminal. Y terminal is connected to the both V terminals of the two wattmeters. आता wattmeter connection काय केले, Y phase पासून output of the at transformer Y phase is connected to the V terminals of the wattmeters. आता आपण या ठिकाणी काय केले, हे जे दोन कनेक्शन्स आहेत Vचे ते डायरेक्टली या ठिकाणी B1ला कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, मग हे कनेक्शन काय केलं डायरेक्ट मी इथं कनेक्ट केलेलं आहे. Y terminals connection या B1 पॉईंटला कनेक्ट केलेलं आहे, आणि V terminals of two wattmeters are connected to the B terminals. See here. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला, जे काय Y phase आहे, Y phase is directly connected to the B1 point. That means Y phase of the induction motor, and these two terminals wattmeter V and first second wattmeter V, both terminals are connected to the B1 terminal. Okay, see here, this Y terminal of a transformer is directly connected to the B1 point of the induction motor, that means Y phase, and these two wires are connected to the first point second wattmeter 600 volt terminal. Okay, and second Y wire Y phase is connected to the first wattmeter of the 600 volt terminal. This is our Y phase connection. Last is B phase connection. B phase is connected to the M terminal of the wattmeter, that means output of a transformer B terminal is connected to the M terminal of the wattmeter 2, and L terminal is directly connected to the C1. Okay, see here, B terminal of auto transformer. This B terminal of a transformer is connected to the second wattmeter M terminal. Okay, and M and C short. Okay, and L terminal of the wattmeter is connected to the C1 according to the connection diagram. Okay, this service connection, B phase connection will be completed. All connections are completed. Before starting the motor, precaution will be taken. First, at transformer kept in 0 position. Motor and brake pulley is open, that means no any type of load connected on the drum or shaft of the motor. Okay, हा ड्रम काय करायचं आपल्याला फ्री ठेवायचं आहे. ओके, दॅट मीन्स मोटर is on kept on its no load condition. Okay, next we start our practical. This is our observation table. This is our observation table in which we measure the load voltage, load current or line current, line voltage,
input wattmeter readings. Okay, W1 plus W2 or W1 minus W2. Okay, next S1 and S2 kg force in kg. S1 and S2 is the force which is measured in kg, speed in rpm. Then we calculate the torque, output power, percentage slip. Okay, percentage efficiency. Here you write down the percentage efficiency and power factor. Okay, this W is equal to W1 plus W2 or W is equal to W1 minus W2. आता या ठिकाणी W1 मायनस W2 का घेतलं, कारण नो लोड कंडिशनमध्ये एक वॅटमीटर रिडिंग निगेटिव्ह रिडिंग इंडिकेट करणार आहे. ओके, त्यासाठी इथं काय कन्सिडर केलं, W इज इक्वल टू W1 प्लस W2 वेन मोटर इज इन लोडेड कंडिशन, बट इन केस ऑफ नो लोड कंडिशन W इज इक्वल टू W1 मायनस W2. ओके, हे कन्सिडर करायचं आहे. नो लोड कंडिशनमध्ये पॉवर फॅक्टर बिलो द 0.5 असतो, त्यामुळं हे वॅटमीटर काय करणार आहे की वॅटमीटर निगेटिव्ह रिडिंग इंडिकेट करणार आहे. ओके, स्टार्टिंगला आपण मोटर नो लोडवरती स्टार्ट करूया. हियर फर्स्ट वी स्टार्ट द सप्लाय, start the starter and increase the motor, at transformer increases, then see the rotor, motor start rotating. Okay, see the readings of ammeter, voltmeter. आता फक्त आपण 120 व्होल्टपर्यंतच व्होल्टेज प्रोव्हाइड केले. वॅटमीटर 1 रिडिंग अँड वॅटमीटर 2 रिडिंग. ओके, आता दोन्ही वॅटमीटरचं ऑब्झर्वेशन करा. मी काय करतो, व्होल्टेज इन्क्रीज करतो. दोन्ही वॅटमीटर ऑब्झर्व करा. ही पॉझिटिव्ह रिडिंग दाखवेल आणि हे निगेटिव्ह रिडिंग. व्होल्टेज इन्क्रीज करतो मी. सिअर निगेटिव्ह रिडिंग चाललं आहे आपलं. ओके, आता वॅटमीटर काय निगेटिव्ह रिडिंग दाखवले, मग आपल्याला पॉझिटिव्ह रिडिंग आणण्यासाठी आपल्याला कनेक्शन रिव्हर्स करायला पाहिजे. ओके, कनेक्शन रिव्हर्स करूया, एम आणि एलची कनेक्शन्स. हियर वी रिव्हर्स द कनेक्शन ऑफ एम अँड एल. सो नाव दिस मीटर रिडिंगेट द रिडिंग ॲट पॉझिटिव्ह रिडिंग, बट वी टेक हियर दिस रिडिंग इज निगेटिव्ह. सो what reading we obtain, this reading is W1 minus W2. total reading WT is equal to W1 minus W2. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय W1 मायनस W2 करायचं आहे ह्या कनेक्शनसाठी. ओके, मी पुन्हा एकदा मोटर स्टार्ट करतो. हियर ऑब्झर्व दिस 2 वॅटमीटर रिडिंग्स. नाव दिस 2s आर इंडिकेटेड पॉझिटिव्ह रिडिंग्स. फुल व्होल्टेज अप्लाय करतो मी इथं. ओके, see here 400 volt rated voltage we apply to the induction motor. The no load current, observe here, no load current is at 2.3 ampere. Okay, voltage is 400 volt, no load current 2.3 ampere. Now W1 and W2 reading. See here, W1 reading is 50, 100, 140 watt. 140 minus 50, 70 watt. Okay, first 50, second line 100. So this reading is 70. Therefore here 140 minus 70. F1 and F2 is 0 because this is no load condition. Okay, now we measure the speed. See, the no load speed of the motor is
1494. 1494 RPM. Now we increase the load on the motor. That means connected belt to the drum pulley. Okay. Now see here, we connect the belt to the drum pulley arrangement. Okay. Now we take the F1 and F2 reading. This is F1 reading because it is greater reading. 3.2 reading. 3.2. This weight is 3.2, and this is 1.4. This one is 3.2. It is 1.4. Okay. Next, voltage is at 400 volt. Same voltage. Current is at, we connect a 5 ampere terminal so that we take the lower reading. This is 2.4 ampere. Voltage 400 volt. W1 reading is at 170 watt. 170 watt minus 40 watt. ओके. आता प्रिवियस रिडिंगच्या मानानं हे रिडिंग काय कमी होत आहे. ओके, म्हणजेच काय टोटल डिफरन्स याचा इन्क्रीज होत आहे. नाउ we take this third reading by increasing the load on the motor. So 5 kg. Okay, and this is at 2. 5 and 2. Voltage 395 volt. 95. Current 2.45. W1 190 minus here 10. आता हे वॅटमीटर 2चं रिडिंग 10 वॅटला आलं आहे. त्यामुळे आपण काय करूया, आता ह्याचं रिव्हर्स करूया रिडिंग, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली रिडिंग मिळू शकेल. पॉझिटिव्ह रिडिंग जे पहिलं कनेक्शन आहे ते पहिलं कनेक्शन आहे तसं करूया अकॉर्डिंग टू द कनेक्शन डायग्राम. ओके. ओके, see here we reverse the connection as per the connection diagram. This is our connection diagram, so that we make the main connection as per the connection diagram. That means we connect A point of the ammeter is connected to the M and L is connected to the load. In previous readings we connect this L terminal of wire, this A1 wire is to the M terminal, and this M wire is connected to the M terminal, सॉरी एल टर्मिनल. ओके, असं आपण रिव्हर्स कनेक्शन केलं होतं. ही जी ॲमीटरची वायर आहे ती एल पॉईंटला कनेक्ट केली होती वॅटमीटरच्या, आणि जी लोडची A1ची वायर आहे ती एमला कनेक्ट केली होती रिव्हर्स प्रिव्हियस केसमध्ये. आता ह्या कनेक्शनमध्ये काय केलं, जसं प्रॉपर कनेक्शन आहे ॲमीटरकडून आलेली जी वायर आहे, सॉरी ॲमीटर नाही, जे वॅटमीटरकडून मेनली ट्रान्सफॉर्मर आहे आपला, आपण सेकंडची कनेक्शन चेंज केली होती. मग ट्रान्सफॉर्मरमधून जे वायर आलेले आहे ते आपण एमलाच कनेक्ट केलेले आहे. ओके, आणि एलची वायर लोडला प्रोव्हाइड केलेली आहे. एलची वायर जी काय असेल ते ब्ल्यू कलरची एलला प्रोव्हाइड केली आहे C1ला. असं एक कनेक्शन आपण सेकंडचं कनेक्शन रिव्हर्स केलं होतं. नाव वी विल टेक द रिडिंग. पहिलं रिडिंग होतं ते आपलं प्रिव्हियस रिडिंग 5 आणि 2ला होतं. आपण आता हे इन्क्रीज करूया. सात करून घेऊया 7 kg पर्यंत. ओके, 7 पर्यंत इन्क्रीज केले. नाव सी द करंट रेटिंग 2.6 ampere. Current ratings 2.6 ampere.
voltage 390, wattmeter 1 reading 200, 200 and 30, 230. आता या ठिकाणी प्लस येणार, प्लस का, कारण या ठिकाणी पॉझिटिव्ह रेडिंग दाखवलं. आता हे काहीच रेडिंग दाखवत नाही, झिरोवरती टच आहे. ओके, मी थोडं 5 वॅटकडे चाललं आहे. वी टेक हिअर 10 वॅट रिडिंग. आता प्लस 10 वॅट होणार. ओके, आणि स्केल आहे ती स्केल चेक करूया आपण. दिस ॲट 7 नंबर, दिस ॲट 2, 7 and 2. Okay, now we take the next reading by increasing this load break. What will we open here? 8 and 2.2. Yes, one is 8 and here 2.2. Voltage remains same, it is 390. Current 2.6775, 2.75, 2.75. Next wattmeter reading W1. W1 is at 200, 240, 240 plus 20 watt. Okay, 240 plus 20 watt. Now we take the last reading. Okay, so okay, see here we increase the load on the motor up to the 9. This reading is up to the 9 and the S2 reading is 2.3, 2.6, 9, 2.6. Current is 2.7, 6, 7, 8, 2.85. See here 2.85. Voltage it remains same, 390. Wattage 240 plus 30 watt, 30. Our speed measurement is remaining, so that the S1 and S2 adjusted at this position. 3.2, 1.4 per second reading, third reading 5 and 2, fourth reading 7 and 2, fifth reading 8 and 2.2, and last is 9 and 2.6, and we measure the speed. This is our last reading at 9 and 2.6. So here 9 and 2.6 we set here. So we measure the speed. $14,076. Last reading is 14,076. Next we set at 8 and 2.2. We set at 8 and 2.2. Now we take the speed. See, the speed is 1479 or 78.
Now we adjust this load 7 and 2 position. Here 7 and 2 position. Now we take the speed 1481. Now we set at 5 and 2. Okay. Here we set at this at 5. Okay. Now see the speed 1487. Last we set at 3.2 and 1.4. We set at 3.2. Okay, now we take the speed 1491 RPM. And first reading at no load we already taken. This our practical will be completed. One point is remaining, only the radius of breakdown. We measure the radius of breakdown. Okay, now we check the diameter of this drum. See here, reading the this is the 16.6 centimeter. Okay, the diameter of pulley is 16.6 centimeter. Here D is equal to 16.6 centimeter. Okay, now we convert it into the radius R. Therefore R is equal to D by 2 is equal to 16.6 divided by 2 is equal to 8.3. Okay, centimeter. Now you can convert this centimeter into the meter divided by 100. Then you write down these readings and calculate all these parameters which already we studied in the lecture. Okay, thank you. Our practical will be completed. Our one point is remaining, that is the multiplying factor of the 2 wattmeters. These 2 wattmeters we are connecting at 5 ampere range and at 600 volt. Okay, you can easily see the here 600 volt we can connect V terminal, and current rating is at 5 ampere. Here is also current rating is at 5 ampere because B1 and B2 are connected. And next here V terminal is connected to the 600 volt. That means both rating of the wattmeters are same, so that the multiplying factor, see here at 5 ampere current, multiplying factor is at 600 volt 4. So both the wattmeters, the multiplying factor is 4 for 600 volt 5 ampere current rating. See here for W1 multiplying factor is 4 and for W2 is also 4. So all these reading you can multiply by the 4, and after that you calculate this all these parameters: total wattage, torque, output power, slip, efficiency and power factor by using this calculation. Thank you.